1990च्या दशकात त्यांनी टाटा समूहाची धुरा आपल्या हाती घेतली आणि तेव्हापासून टाटा समूहाला एका नव्या उंचीपर्यंत रतन टाटा यांनी नेलं। बँगलोर, जमशेदपूर यासारखी अनेक शहरं उभारण्यामध्ये टाटा समूहाचा मोठा वाटा राहिलेला आहे। तर पॉवर, आयर्न, एअरलाइन्स, हॉटेल्स अशा व्यवसायांसोबतच चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था त्यांनी उभारल्या। कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा देशभरामध्ये रतन टाटा यांच्या समूहानं उभारले आहेत। आरोग्य क्षेत्रातील त्यांचं योगदान म्हणावं तेवढं कमी आहे आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट, टाटा एज्युकेशन ट्रस्ट, टाटा मेमोरियल हॉस्पिटल या सर्व माध्यमातून त्यांनी समाजकार्य करण्यावरती नेहमीच भर दिला। 28 डिसेंबर 1937ला मुंबईतच रतन टाटा यांचा जन्म झाला होता। ऑटोमोबाईल, विमान, इन्शुरन्स, स्टील, केमिकल उद्योगामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलंय। टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे। 1990 ते 2012 पर्यंत ते टाटा समूहाचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जात होते। ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार पाहिला। तर पद्मविभूषण, पद्मभूषण अशा सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता। अखेर मुंबईतच त्यांचा जन्म झाला आणि मुंबईतच त्यांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे। स्टील शॉप फ्लोअरवरती काम करत 1962 मध्ये त्यांनी टाटा समूह जॉईन केला होता आणि 1990 साली टाटा समूहाचे अध्यक्षपद म्हणून त्यांनी स्वीकारलं होतं। टाटांच्या नेतृत्वात टाटा समूहाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती विस्तार झाला। जॅग्वार आणि लँड रोवर, टेटली टी अशा कोरस स्टील कंपन्यांची खरेदी त्यांनी केली। जनतेसाठी परवडणारी कार पाहण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं आणि 2008 मध्ये टाटा नॅनो साकार झाली। हा भारतीय उत्पादन आणि नवनिर्मिती क्षेत्रातील एक क्रांतिकारी क्षण होता। व्यवसाय व्यतिरिक्त टाटांच्या परोपकारासाठी त्यांना ओळखलं जातं। टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य सेवा तसंच ग्रामीण विकासात सुद्धा मोठं योगदान देण्यात येत असतं। जवळपास 1100 कोटी रुपयांचं दरवर्षी ते दान करत असल्याची माहिती। आपल्या कमाईतील सर्वात जास्त वाटा हा टाटा समूह आणि रतन टाटा सुद्धा स्वतः दान करायचे आणि त्यामुळेच दानशूर व्यक्तिमत्व, दानशूर उद्योगपती म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं। आपल्या देशामध्ये शैक्षणिक संस्था ज्या वाढीस लागल्या किंवा आपल्या आरोग्य सेवा ज्या मजबूत झाल्या यामध्ये टाटा समूहाचं मोठं योगदान राहिलेलं आहे। टाटा समूहाने कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटल सुद्धा देशभरामध्ये उभे केले। टाटा सन्स ही टाटांची मूळ कंपनी होती आणि रतन टाटा हे 1990 मध्ये त्यांनी त्याची धुरा सांभाळली होती। 2012 पर्यंत ते या पदावरती राहिले होते आणि या दरम्यान त्यांनी खूप मोठं काम हे देशासाठी केलं। टाटा ग्रुपचे 50% जास्त शेअर्स हे सामाजिक कार्यामध्ये जे आहेत ते नेहमीच दिले जातात। रतन टाटा म्हणाले होते 2022 मध्ये की माझं शेवटचं मिशन म्हणजे शेवटची वर्ष मी आरोग्यासाठी समर्पित करावी आणि तसं त्यांनी केलं। आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत रतन टाटा यांनी आरोग्य सेवेमध्ये भरघोस योगदान दिलं। त्यांनी अनेक लोकांसाठी जे आहे ते योगदान दिलं आणि कोविडच्या काळामध्ये रतन टाटा यांनी सर्वात मोठं योगदान केल्याचं आपण पाहू शकतो। कोरोना काळामध्ये टाटा ग्रुपनं अनेक रुग्णालयांमध्ये 3500 खाटा जोडण्यासाठी मदत केली होती। कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात 2500 कोटींची मदत टाटा समूहाकडून देण्यात आली होती। तर टाटा ट्रस्टनं ग्रामीण भागातील कुपोषण आणि ॲनिमिया यांसारख्या समस्यांवरती गरोदर मातांसाठी आहार आणि पोषण देण्यासाठी तसंच प्राथमिक शिक्षणावर सुद्धा टाटा ट्रस्टनं आपल्या अनेक उपाययोजना राबवल्या आहेत। महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान सारख्या राज्यांत या ट्रस्टनं बालकांच्या कुपोषणावरती यशस्वी उपचार केलेले आहेत। टीबी, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य रोग हाताळण्यासाठी आणि निर्मूलनासाठी सुद्धा टाटा ट्रस्टनं उपक्रम जे आहे ते राबवले आणि अजून सुद्धा ते उपक्रम राबवतात। कोलकात्यातील टाटा मेडिकल सेंटर हे सेंटर रतन टाटा यांच्या आरोग्य क्षेत्रातील निस्वार्थी योगदानाचा एक जिवंत पुरावा म्हणून अनेक जण पाहतात। 2011 मध्ये त्यांनी हे सेंटर उभारलं होतं आणि इथे गरीब लोकांच्या कॅन्सरवरती उपचार केले जातात आणि त्यातून जे पैसे मिळतात ते गरीब कॅन्सर पेशंट्सवरती मोफत उपचार करण्यासाठी वापरले जातात। हे अत्यंत मोठं योगदान आहे आणि एक दानशूर व्यक्तिमत्वच यातून रतन टाटांचं समोर येतं। उद्योग विश्वाचा एक आधारवडच हरपला अशी भावना आता देशवासियातून
देशवासियांमधून जी आहे ती व्यक्त केली जाते. प्रत्येकच जण हळहळ व्यक्त करतोय. फक्त त्यांचे कुटुंबीयच नाही किंवा उद्योगपतीच नाही, राजकारणी आणि देशातील एक सामान्यातील सामान्य माणूस सुद्धा त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करतोय. आपलं स्वतःचं वैयक्तिक असं काहीतरी नुकसान झालंय असं प्रत्येकालाच वाटतंय आणि तशाच भावना प्रत्येक नागरिकातून निघतायत. बुधवारी रात्री त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची तब्येत जी आहे ती खालावली होती आणि त्यातच त्यांचं निधन झालंय. ते रतन टाटा हे 86व्या वयाचे होते आणि दीर्घ आजाराने ते ग्रस्त होते. त्यांना सोमवारी सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे, परंतु त्यानंतर ट्विट करत माहिती देण्यात आली की सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र सोमवारनंतर बुधवारीच त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यानच रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली आहे. सध्या त्यांचं पार्थिव जे आहे ते कुलाबा इथल्या त्यांच्या घरी टाटा हाऊस इथे आणण्यात आलं आहे आणि आज दिवसभरामध्ये अनेक उद्योगपती, मोठे नेते, देश पातळीवरील नेते हे रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या कुलाबा इथल्या निवासस्थानी येऊ शकतात आणि त्यामुळे मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सोबतच त्यांच्या घराच्या बाहेर नागरिकांची सुद्धा झुंबड उठू शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि म्हणूनच प्रशासनाकडून सुद्धा खबरदारी या संदर्भात घेतली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. शरदचंद्र पवार यांनी सुद्धा ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. हे देशाचं मोठं नुकसान असल्याचंच शरद पवार म्हणाले आहे. देशसेवेसाठी आपलं आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्यात. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारं हे व्यक्तिमत्व म्हणजेच रतन टाटा अशी त्यांची ओळख होती. प्रत्येकजण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकिक वाढवण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. 1990 मध्ये जेव्हा त्यांनी टाटा समूहाची धुरा सांभाळली त्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठीच त्यांचं मेन उद्दिष्ट राहिलं आणि तेच उद्देश त्यांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळलं. टाटा समूहाचे जेव्हा ते सर्वेसर्वा होते तेव्हा त्यांनी जॅग्वार सारखी कंपनी भारतामध्ये आणण्यासाठी मोठं योगदान केलं आणि तो क्षण आजही सर्व उद्योग जगतातील एक माइलस्टोन म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि प्रत्येक जण त्या क्षणाची आठवण करून रतन टाटांना आयडल म्हणून उद्बोधतात. ऑटोमोबाईल, विमान, इन्शुरन्स, स्टील, केमिकल उद्योगात त्यांनी मोठं योगदान दिलं. एकोणीसशे 81 साली टाटा इंडस्ट्रीची सूत्र जी आहेत ती जे.आर.डी. टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये ही सर्व सूत्र रतन टाटा यांच्याकडे दिली. तेव्हापासून जी यशस्वी कामगिरी सुरू झाली तो प्रवास अखेर आज थांबलाय.